नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. एडिटर्स पंचच्या आमच्या विशेष सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार हा महाराष्ट्रातून असेल, त्यांचा पुढचा उत्तराधिकारी हा महाराष्ट्रातून असेल असं विधान आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आणि त्याच्यानंतर या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली. आता केवळ संजय राऊत म्हणतात म्हणूनच ही चर्चा नाही, तर दिल्लीमधल्या आणि महाराष्ट्रातल्याही राजकीय वर्तुळांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दबक्या आवाजात का होईना ही चर्चा सुरू होती. म्हणजे महाराष्ट्रातून येणार याची नाही, पण आता आगामी काळामध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाच्या त्यांचा कार्यकाळ संपेल किंवा त्याच्यामध्ये त्यांचा नवीन वारसदार किंवा त्यांचा नवीन उत्तराधिकारी शोधला जाऊ शकतो का, या विषयाची चर्चा सुरू होती. ती व्यक्ती कोण असेल हा नंतरचा भाग झाला, पण ही चर्चा आताच का होते आहे हा या क्षणाला महत्त्वाचा मुद्दा आहे. संजय राऊतांच्या विधानानंतर त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी आपली बाजू स्पष्ट मांडलीच आहे, पण तरीसुद्धा गेल्या काही दिवसातल्या एकंदरीत घडामोडी आपल्याला थोड्या पूर्वलक्षी आपण जर प्रभावाने बघितल्या तर हा बिल्टअप काय हे आपल्या लक्षात येतं. पंतप्रधान झाल्यानंतर जवळजवळ 11 वर्षांनी नरेंद्र मोदी हे संघ मुख्यालयात आले. त्यावेळेस त्यांनी माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी ते आले असले तरी त्यांच्या भेटीला एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व होतं, कारण संघ मुख्यालयाला भेट देणारे ते दुसरे पंतप्रधान, अर्थात याआधी भारतीय जनता पक्षाचेच अटल बिहारी वाजपेयी तिकडे आले होते आणि आता स्वतः नरेंद्र मोदी. पण इतका वेळ का लागला अशी चर्चा होणं तिथे साहजिकच होतं. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी अनेकदा नागपूरला आले, पण त्या दरम्यान कधीही RSSच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याचा कधी योग जुळून आला नाही असं पण म्हणू शकतो. पण आता तो योग आला आणि ते आले. बरं, हा कार्यक्रम होण्याच्या आता काही महिन्यानंतरच स्वतः नरेंद्र मोदी हे वयाची 75 गाठतील. 17 सप्टेंबर 2025ला ते आपल्या वयाची 75 वर्ष पूर्ण करतील आणि भारतीय जनता पक्षाच्या नियमांप्रमाणे किंवा त्यांनी तो एक स्वतःला घालून घेतलेल्या मर्यादेप्रमाणे 75 वर्षांनंतर कुठलंही राजकीय महत्त्वाचं पद घेऊ नये अशा प्रकारचा जो लिखित किंवा अलिखित नियम पक्षाने आजपर्यंत पाळलेला आहे तो नरेंद्र मोदी पाळणार का, किंवा ते पाळत असतील तर त्याच्यामध्ये संघाची भूमिका काय असेल, त्याच्यासाठीच ही चर्चा होती का, किंवा त्या दृष्टीनेच हा बिल्टअप आहे का, हा एक कारण वारंवार सांगितलं जातं. पण त्यात तथ्य असेल असं वाटत नाही, कारण मागे संघाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी याबाबत स्पष्ट केलं होतं की नरेंद्र मोदी यांना जनतेने दिलेले हे मॅन्डेट आहे असं ते एका ऑफ रेकॉर्ड चर्चेत म्हणाले होते. त्यामुळे ते मॅन्डेट 5 वर्षांसाठी आहे, त्यामुळे मधल्या काळात असा कुठलाही निर्णय घेतला जाईल असं वाटत नाही. पण तरीसुद्धा राजकारण आहे आणि संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे. निर्णय संघ घेईल की भाजप हे अशा उघड चर्चांमध्ये कधीच ठरत नसतं. नरेंद्र मोदी एका कार्यक्रमाला येतात काय आणि त्या कार्यक्रमाच्या बॅकड्रॉपवर त्याची चर्चा होते काय असं संघात नक्कीच कधी होत नाही. उलट पक्षी संघाचं जे बोलणं असतं ते बऱ्याचदा अपरोक्ष पद्धतीने सांगितलं जातं. उदाहरणादाखल मधल्या काळामध्ये संघामध्ये आणि भाजपमध्ये नेतृत्वामध्ये कुठेतरी एक दरी तयार झाली आहे का अशी चर्चा होती, ज्याला कारण ठरलं होतं नड्डांचं ते संघाबद्दलचं वक्तव्य. त्याच्यानंतर मात्र ज्या प्रकारची विधानं संघाच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून आली, विशेष करून सरसंघचालकांनी मधल्या काळात काही जी विधानं केली होती ज्याच्यामध्ये काही लोक स्वतःला देव समजायला लागलेत, हे विधान जे होतं हे अनेकांच्या नजरेत आलं होतं. अनेकांनी त्याच्याबद्दल विविध चर्चा केल्या, त्याचं बरंच विश्लेषण झालं, त्याचं नव्याने विश्लेषण करायची गरज नाही. पण जसं मी म्हटलं, संघामध्ये थेट काही सांगितलं जात नाही. सुज्ञास अधिक सांगणे न लागे किंवा लेखी बोले सुने लागे अशा पद्धतीने संघामध्ये जे काही बोललं जातं. सरसंघचालक म्हणजे काही कुठली ज्युनियर पदावरची व्यक्ती नाहीत की ज्यांचं स्टेटमेंट असं हवेत असेल. त्यांच्या स्टेटमेंट्सला वजन असतं किंवा आपण ज्याला लोडेड म्हणतो असं लोडेड ते स्टेटमेंट असतं. त्यामुळे सरसंघचालकांनी केलेल्या स्टेटमेंटचा नक्कीच तेव्हा वेगवेगळ्या पातळीवरती विचार झाला आणि आता त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी संघाच्या मुख्यालयाला भेट देणं, त्यामुळे याचा संबंध जोडला गेला नाही तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे हा संबंध जोडला जातोय. सोबतच तिसरा जो योगायोग ज्याचा मी उल्लेख केला तो आगामी काही काळामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी यांची वयाची 75 वर्ष पूर्ण होणं हा देखील एक त्याच्यातलाच योग म्हणावा लागेल. त्यामुळे आता जरी आपण म्हटलं की ही चर्चा खूप प्रीमॅच्युअर आहे, आता बोलण्यास याबाबत फार बोललं जाऊ शकत नाही किंवा फार त्याच्याबद्दल काही भाकीतं केली जाऊ शकत नाहीत, पण तरीसुद्धा आगामी 3 महिन्यांमध्ये ही चर्चा तुमच्या कानावरती वारंवार येणार आहे, कदाचित अधिक तीव्रपणे येऊ शकेल. आता दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो, तो म्हणजे नरेंद्र मोदींचा वारसा महाराष्ट्रातून येईल का. आता याला पण 2 कंगोरे आहेत. खरं तर पुढच्या 8-10 दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणे आहे. गेले अनेक दिवस भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीचा हा कार्यक्रम लांबत चाललेला आहे.
कोण होणार अध्यक्ष याविषयी वेगवेगळ्या तिथे वेगवेगळे भाकितं किंवा वेगवेगळ्या चर्चा रंगल्या त्याच्यावरती, पण यावेळेस संघाने ज्या प्रकारची भूमिका लोकसभेच्या निवडणुकांमध्ये होती आणि संघाने तिथे आपलं उपयुक्तता दाखवून दिलेली आहे, त्यामुळे संघाचा याच्यात नक्कीच एक से असेल, संघाचं नक्कीच याच्यात एक म्हणणं असेल, ते विचारात घेतलं जाईल. कोण होणारे अध्यक्ष त्या नावावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे जर मोदी शहा यांच्या मर्जीतला कोणी राष्ट्रीय अध्यक्ष असेल तर या सगळ्या चर्चा ज्या सुरू आहेत सध्या की संघाला उत्तराधिकारी शोधायचं, या चर्चा कदाचित पोल ठरू शकतात. पण त्याच्या पलीकडचं असं एखादं नाव आलं की जे संघाच्या मुशीत तयार झालं किंवा संघ अर्थात सगळंच नेतृत्व संघाच्या मुशीत तयार झालं आहे, पण असं एखादं नाव आलं जे संघाकडून आल्यासारखं वाटू शकतं, तर कदाचित या चर्चांना आणखी वेगळे आयाम आगामी काळात मिळू शकतात. आता उत्तराधिकारी महाराष्ट्रातनंच का असा मुद्दा समोर येऊ शकतो आणि त्याची इंटरेस्टिंग खरं तर कारण आहे आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियस दोनच नावं समोर येतात. अर्थात एक नाव आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं, दुसरं नाव म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं. दोन्ही नावं तितकी स्ट्रॉंग कंटेंडर आहेत, दोघांची आपली आपली बलस्थान आहेत. सगळ्यात पहिले नितीन गडकरी नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्येही मंत्री आहेत. विकास पुरुष म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार तिथे केलेली आहे. हायवे मॅन म्हणून त्यांनी स्वतःची ओळख तयार केली आहे. इनफॅक्ट महाराष्ट्रात असतानाही त्यांनी एक इन्फ्रास्ट्रक्चरच्या भोवती आपली चांगली इमेज तयार केली होती आणि देशातल्या काही दिवसांमध्ये म्हणजे नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये जे काही प्रोजेक्ट्स शोकेस केले जाऊ शकतात, हायलाईट केले जाऊ शकतात, त्यातले बहुतांशी प्रोजेक्ट्स जे आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित आहेत आणि ते अर्थातच नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात तयार झाले आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नितीन गडकरी 2014च्या आधी राष्ट्रीय अध्यक्ष होते, पण तत्कालीन काही राजकीय घटनांमुळे त्यांना अचानकपणे ते पद सोडावं लागलं होतं. त्यांना दुसरा टर्म मिळाला नाही आणि राजनाथ सिंग यांना पक्षाचं तेव्हा अध्यक्ष करण्यात आलं होतं ऐन निवडणुकांच्या आधी. अर्थात तो विषय खोलात जाऊन चर्चा करता येईल, पण तेव्हा अनेकांना ते खटकलं होतं, संघातल्याही काही वरिष्ठांना ते खटकलं होतं. गडकरींना मिळणारी संधी तेव्हा कदाचित पक्षासाठी एक वेगळा बोon ठरू शकली असते. नितीन गडकरींचा नागपूरचे होते, संघाशी त्यांची जवळीक होती, पण त्यांना ती संधी मिळाली नाही आणि त्यांना ज्या प्रकारे तेव्हा बाहेर जावं लागलं होतं त्या पदावरनं, तेव्हा कुठेतरी त्याची भरपाई करावी असं संघाच्या काही वरिष्ठांच्या मनात आहे. त्यामुळे ती भरपाई या पद्धतीने होईल का हा खरा उत्तर संघच देऊ शकेल, पण ही सुद्धा एक चर्चा जोरदार सध्या राजकीय वर्तुळांमध्ये सुरू आहे. दुसरं आणि महत्त्वाचं नाव जे आहे ते अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रातूनच येणार आहे. देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि देशाच्या सध्याच्या भारतीय जनता पक्षाचे जे राज्यांमधले मुख्यमंत्री आहेत त्याच्यापैकी सर्वात उजवं नाव कुठलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांचं आहे, ज्यांना प्रशासनावरती उत्तम कमांड आहे, प्रशासनाची उत्तम जाण आहे, ज्यांनी त्यांना फाईल्स कळतात फक्त बघितल्या अशा नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. संघटनेवर त्यांची चांगली कमांड आहे, संघाचं त्यांना बॅकग्राऊंड आहे, संघाच्या मर्जीतले ते आहेत, हे सगळे त्यांचे बॅकग्राऊंड आहेत. भाषांवरती त्यांचं विविध प्रभुत्व आहे, इंग्रजी हिंदी या भाषा ते तितक्याच सहजतेने बोलू शकतात. किंवा राष्ट्रीय पातळीवरती एका नेत्याच्या इमेजसाठी जे पॅकेज पाहिजे असेल ते पॅकेज देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये. आज इतर कुठलेही देशातले नेते जर आपण बघायचे झाले तर देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा महाराष्ट्रामध्ये अगेन इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून जी इमेज आहे, महाराष्ट्रात अनेक प्रोजेक्ट्स त्यांनी मधल्या काळामध्ये कशाप्रकारे तडीस नेले किंवा संघटनात्मक बाबींवर त्यांचा असलेला कंट्रोल बघितला, ज्या प्रकारे युती अलायन्सचं राजकारण करायचं झालं आणि राजकारणाचे जे बेसिक नियम आहेत साम नाम दंड भेद या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचं मेटल प्रूफ केलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं नाव तिथे प्रकर्षाने घेतलं तर तेव्हा जेव्हा संजय राऊत म्हणतात महाराष्ट्रातून येऊ शकतात तेव्हा प्रकर्षाने ही दोन नावं समोर येतात आणि जशी दोघांची आपापली कारणं आहेत, बलस्थान आहेत, संघ याच्यात नक्कीच काही भूमिका बजावेल असं अधिकृत जरी सांगितलं गेलं नसलं तरी आगामी काळामध्ये संघाचा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल असेल, संघाचा याच्यामध्ये महत्त्वाचा से असेल, ही गोष्ट टाळता येऊ शकत नाही. जसं मी म्हटलं सुरुवातीला की आगामी काही दिवसांमध्ये आपल्याला ही चर्चा वारंवार कानी पडणार आहे. वारंवार या गोष्टीवर चर्चा होणार आहे की नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी निवडला जाणार का, निवडला जाणार असेल तर तो कोण असेल, राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, या सगळ्या चर्चा एकत्रितच केल्या जाणार आहेत आणि या चर्चा कदाचित अजून येणारे 3-4 महिने अधिक ही चर्चा जोरात तुम्हाला ऐकायला मिळेल, पब्लिक प्लॅटफॉर्म्सवरती ऐकायला मिळेल, सोशल मीडियावरती ऐकायला मिळणार आहे. पण तुर्तास संघाकडनं भाजपकडनं जोवर यावरती ऑफिशियली काही स्टेटमेंट केलं जात नाही तोवर या चर्चांना अशीच या आगीला असाच कुठेतरी हवा मिळत राहणार, याच्यात कुठलीही शंका नाही. एडिटर्स पंचमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन विश्लेषण करण्यासाठी. तुम्ही बघत राहा झी 24 तास.